अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडू त्यांची सेवा तुका मने मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा समचरण सरोजम सांद्र नीला गुलाबम जगननेत्र पाणी मंडना मंडना तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैव देवलहास्यम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू रत मला नमन पांडुरंग करू रत मला नमन नमन पांडुरंग पांडुरंग गुरु प्रथम रमण चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हो संचक्रपा दुसरे चरण पांडुरंग पांडुरंग दुसरे चरण संताजिया दुसरे चरण तडिदोस मनिल मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्रकाशम वरम तिष्ठिकाया समनस्य पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपुलिया नमामि सद्गुरु संतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम जयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा एका जनार्दने तुमचा दास त्याच्या सुकृपावी ओम नमो श्यामनाथ तुम्हा प्रार्थने आता सेवेशी आरंभिता होतो आहे धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप
मनोजव मरुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वनरुयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे विठ्ठला प्रस्तुत प्रप्रसंगी प्राप्तस्थळ चिंतन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग भक्त संप्रदायाच्या कलशिखानी असणारे वैराग्याचे महामेरू देवमान्य जगमान्य आणि संत मान्य असा ज्यांचा अधिकार तुकोबरायाचा जर अधिकार पाहायचं झालं तर महाराज या ठिकाणी म्हणतात तुकिता तुलनेशी म्हणजे ब्रह्म्याच्या तोलामध्ये गेलेले तुकोबराय ज्यांनी परमार्थाचा कलश असणारा काढल्या गेले अशा महान भगवत भक्ताचा महान संत श्रेष्ठांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता उच्चारलेला आहे. महाराज या ठिकाणी म्हणतात मनुष्य जन्माला आल्यानंतर जो आपल्या हिताला जागा आहे आपल्या हिता जो असे जागा जो जागा आहे धन्य माता पिता तयाचिया त्याचे आई आणि वडील असणारे धन्य त्याच्या लायकीचे आहेत नवे नवे ते धन्य आहे. ज्याच्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. सात्विक मुलं ज्याच्या जन्माला येतात ज्याच्या कुळामध्ये टाळ वाजतो त्याचा आनंद तुम्हा आम्हाला होतो याच्यात नवल नाही तर तयाचा हरेक वाटे. अशा कर्तबगार मुलाचा आनंद देवाला सुद्धा त्या ठिकाणी वाटतो. महाराज म्हणतात हिताला जागणं म्हणजे नेमकं काय करणं तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. तुमच्या आमच्या दृष्टीने हित दुसरं असेल पण तुकोबरायाच्या दृष्टीनं साधू संतांच्या दृष्टीनं हित ते करावे देवाचे चिंतन किंवा सदा नाम घोष करू हरे म्हणजे भगवंताचं नाम चिंतन करणं. गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचा उल्लेख केला. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात असे जे कोणी आहेत कसे जे जागे आहेत ज्याचा आनंद देवाला वाटतो जे गीतेसारख्या भागवतासारख्या ग्रंथाचं श्रवण करतात पठन करतात त्याची मला सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा. एवढंच तुकोबरायाला या अभंगातून सांगायचे. अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. आणि आता सगळ्यांनी एकदा घड्याळ बघा किती वाजले ते आणि तुम्हीच मला सांगा किती वाजता फुलं टाकायची ते. अभंगाचा तर अर्थ सांगून टाकला म्हणजे आता कीर्तन कुठपर्यंत चालवायचं हे तुमच्या बसणाऱ्यांच्या आणि टाळकऱ्यांच्या हातात आहे. माझ्याकडे त्याची जबाबदारी नाही कारण माझ्या हिशोबाने तर 11 निश्चित वाजून गेलेले आहे. 11:15 झाले ना आणि 11:45 लोक घड्याळ बघायला सुरुवात करतील फुलं वाटायला सुरुवात करतील. मग आता राहिलंय काय मला सांगा. जाऊ दे एवढं हे तशा धर्म मंडपात बसल्यावर तरी कशाला इतकी घड्याळाची काळजी करायची. बाकीकडे तर असतंच महाराज उशीर झालाय गडबड आहे उशीर झालाय गडबड आहे. आता योगायोगाने रात्री उघडलेला पाऊस बी फिरवून आलाय चांगलं मंडपात बसलाय म्हणे आपल्याला फॅन लावला कधी मध्ये तिकडे फिरवा नाहीतर ती म्हणते महाराजाकडे पप्पाच्याकडेच हवा जाते आणि उकडून मरायला लागलो. सांगायचा भाव मी काही जास्त वेळ घेणार नाही पण आता उशीर झाला थोडासा आणि उशीर झाला तरी आपण 12:15च्या आसपास पुष्पवृष्टी करू. मग महाराज म्हणतात या ठिकाणी हे सर्व करत असताना ज्याच्या निमित्तानं असणारा हा कार्यक्रम आहे कैलासवासी सौभाग्यवती मैनाबाई मोतीराम पिसाळ यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं म्हणजे त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. मग तुम्हाला असं म्हणायचंय का ते गेले म्हणून आपण राहणार नाही. महाराज म्हणतात आपणही कुणी राहणार नाही. एक
येथे उरूनही आले म्हणजे भगवान परमात्म्याला सुद्धा या ठिकाणी राहता येत नाही. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्राठ्याऐंशी वीर मर गए पैगंबर मर गए 33 कोटी देवता पडे काल के फाशी. म्हणजे सगळ्याच्या डोक्यावरती हा काळाचं एक फासा लावून ठेवलेला आहे महाराज. कधी कोण जाणार आहे हे सांगता येत नाही. म्हणून त्यांना तुम्हाला सोडून जाऊन 1 वर्ष झालं आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांची असणारी 2 मुलं श्री रामकृष्ण मोतीराम पिसाळ आणि श्री लक्ष्मण मोतीराम पिसाळ त्यांच्या असणाऱ्या 2 मुलींची नाव सारिका कांतीलाल सरडे आणि सौभाग्यवती अन्नपूर्णा हनुमंत मिरगी. म्हणजे 2 मुलं 2 मुली असणारे 2 जावई संपूर्ण पिसाळ परिवार आणि त्यांचे सोयरे धायरे आणि असणाऱ्या त्यांचे पती श्री हरिभक्त परायण मोतीराम आबा पिसाळ ज्यांचा परमार्थ दोन्ही गावामध्ये म्हणजे पांगऱ्यात बी आणि सांगलीत बी अखंड देणे असणारा चालू असतो. आता रस्ता कसला तुम्ही येणाऱ्याने बघितला असेल. पाऊस पडू द्या पाणी येऊ द्या गावात आमच्या ग्रंथ चालू असला की आबाची गाडी लगेच गावात असते. म्हणजे ते आजच्या अभंगाप्रमाणे ही त्याला जाग येत का तर परमार्थाचे असणारे त्यांना ओढ त्या ठिकाणी आहे. म्हणून त्यांच्या प्रेमाखातर जमलेले हे सर्व असणारे श्रोते मंडळी सर्व गायक मंडळी सर्व वादक मंडळी मृदुंगाचार्य आमचे दत्ता महाराज दुसरे मृदुंगाचार्य श्री दोन्ही असणारे मृदुंगाचार्य. आता मी काही सगळ्या गायकांची नावं घेत नाही. समोर हरिभक्त परायण विश्वनाथ अप्पा निंबाळकर महाराज आहेत. असणाऱ्या नवीन पाहुणे आमच्या रामभाऊचे विहाई देवकराच्या फडावरती असणारा ज्यांचा मान त्या ठिकाणी असतो असे आमचे महाराज समोर उपस्थित आहेत. नाव नवनाथ महाराज. आणखीन सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे पोपट काका आहेत दासाभाऊ आहेत आणि मोतीराम आबा आहेत. पुढं माणसं अशी सगळी दर्दीची आणि विशेष म्हणजे असणार म्हणजे श्रोता सोनवणे भाऊ या ठिकाणी आहेत. म्हणजे सगळी दर्दीची सगळी पारमार्थिक माणसं आहेत महाराज. अनेक ठिकाणी कार्यक्रम असतो त्या घरच्यांना कार्यक्रमातलं काहीच माहित नसते. मग तिथं काय आमच्यासारखे कणिका आणा म्हणलं एक जणांनी एवढा गोळा आणून दिला का तर त्यातलं काय माहितीच नाही. तसा विषय इथं नाही. इथं परमार्थ कुळून पेलेली सगळी माणसं माझ्या पुढे बसलेत आणि असणार ह्या पिसाळ परिवारांची रघुराज महाराज परंपरेवरती अत्यंत श्रद्धा. खरी सेवा गुरुवरे रामभाऊ महाराजाचीच झाली असते. पण एक माझं असणारं काहीतरी भाग्य असेल पुण्य असेल त्यांच्या ह्या परंपरेमध्ये माझ्याकडे ती असणारी ही सेवा या ठिकाणी आलेली आहे. आभाच्या असणाऱ्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या या ठिकाणी प्रेमातून कार्यक्रम म्हटलं की अडचणी असतात पण अडचणीत सुद्धा कार्यक्रम करणाराला अतिशय महत्व असते. परवा पिसाळ परिवाराच्या ठिकाणी असणाऱ्या आजी एक वारल्या त्यांचा असणारा 10वा श्राद्ध गोढाचा विधी हे सर्व या ठिकाणी उरकून म्हणजे ते यथाविधी शास्त्राप्रमाणे 10 दिवस झाल्यानंतर या ठिकाणी हा कार्यक्रम आला. पण एका दिवसामध्ये सगळी धावपळ या असणाऱ्या आबांना रामभाऊला या ठिकाणी करावी लागली आणि म्हणून करता आता या ठिकाणी हा एक नामचिंतनाचा मंडप आहे. नामचिंतनाचा सोहळा आहे आणि ह्या सोहळ्यामध्ये त्यांच्या असणाऱ्या रामभाऊ आणि लक्ष्मण 2 त्यांच्या बहिणी ह्या 4ही अपत्यांना त्यांची आई सोडून गेलेली आहे. ज्या दिवशी जीवनातून आई निघून जाते आहे तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही. पण ज्या दिवशी आई सोडून जाते त्या दिवशी कितीही मोठा माणूस असू द्या त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. आईसारखी माया आईसारखं दुसरं दैवत या जगामध्ये असं कुठंच पाहायला मिळत नाही. पितृ मातृदेव भव आणि पितृदेव किंवा महाराज या ठिकाणी म्हणतात माय बापे केवळ काशी माई बाप घरी असताना उग काशीचे हेलपाट घालायची गरज नाही. जाण्याबद्दल आपलं दुमत नाही पण आई बापाला घेऊन जावं नाहीतर न गेलेलं बरं.
बरं नका का जाईना घरी ठेवून जावं आपण किमान आई वडिलाला बोलत तरी असावा नाहीतर बरीच अशी आहेत घरी घडवली नाही माता पितरा आणि जगामध्ये मिळवी ब्रह्मज्ञान अशांचा महाराज म्हणतात या ठिकाणी काही असणार उपयोग होऊ शकत नाही म्हणून अशा अनुषंगानं ह्या आईसाठी त्यांच्या असणाऱ्या मुलांनी खूप प्रयत्न केले महाराज कितीतरी प्रयत्न केले दवाखाना भरपूर केला सर्व काही केलं पण महाराज म्हणतात ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा महाराज म्हणतात एकदा आयुष्याचा दोरा तुटला पुन्हा तुम्ही किती आमदार आहात का खासदार आहात कोणी विचारित जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे जोवर काळ दुरी ठेला बरं का आम्हाला लोक म्हणतात महाराज तुम्ही सांगता आम्हाला परमार्थच करायचा आहे पण जरा हिकडलं मार्गी लागू द्या प्रपंचाची गाडी महाराज म्हणले ही गाडी कोणाची मार्गी लागत का लागली अहो संसाराचा धंदा जन्मभरी गेला मुखी नाही आलेला आम्हाला जन्मभर जरी केला तरी त्याच्यामध्ये असणार दुःखच भोगायला मिळत असतं म्हणून जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे जोपर्यंत हातपाय चांगले आहेत जोपर्यंत वाचा चांगली आहे तोपर्यंत काय करायचं भगवंताचं नरदे दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव मला दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव मला वर्गाचे गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव मला वासुदेव 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 मला मध्ये दुकाया गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव मला मध्ये दुकाया गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव मला वासुदेव 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 मला तुम्ही वासुदेव वासुदेव मला वासुदेव वासुदेव मला रे तुम्ही वासुदेव वासुदेव मला तुम्ही वासुदेव 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 मला तुम्ही वासुदेव वासुदेव मला वासुदेव वासुदेव मला वासुदेव वासुदेव मला वासुदेव वासुदेव मला दुर्लभ तुम्ही जेव्हा मधुसूदना नरदेव सगळं करायचं पण स्पीड मध्ये करायचं तेवढा सुटका कारण सगळ्याच बघावं लागते महाराज म्हणतात नरदेह जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव अखंड असणार ह्या नरदेहाला झाल्यानंतर तुम्ही भगवंताचं चिंतन करा मग कार्यक्रम कुठला बी असो त्या निमित्तानं चिंतन घडतं आज असणाऱ्या ह्या आईच्या श्राद्धाच्या निमित्ताने तुम्हा मला नामचिंतनाचा योग या ठिकाणी घडत आहे आता महाराज म्हणतात प्रत्येक माणसाला जाणं आहे महाराज वर्ष श्राद्ध म्हणजे नेमकं काय का करावं
तर तुम्हाला सगळा विस्तार सांगितला असता, पण त्याला वेळ नाही. पण तरी सुद्धा महाराज म्हणतात कुठलाही देह पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचतत्वाचा बनलेला असतो. देह हा पाचाचा आणि शेखी ज्याची त्याला देणे शेवटी ज्याची त्याला द्यावं लागतो. महाराज हे उष्ण आणलेलं शरीर आहे. मग प्रत्येक तत्व आपला आपला भाग त्या ठिकाणी काढून घेतं, त्या तत्वामध्ये विलीन होतं. मग त्यावेळेला म्हणतात माणूस संपला. मग संपल्यानंतर अंत्यविधी त्या ठिकाणी असतो. दफन विधी असेल नाहीतर दहन विधी असेल. त्याच्यानंतर तिसऱ्याच्या दिवशी विधी असतो सावरण्याचा विधी. तिसऱ्याच्या दिवसाच्या नंतर परत 10व्याच्या दिवशी विधी असतो. त्याच्यानंतर 13व्याच्या दिवशी विधी असतो. आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला मासिक असतं. त्या जीवात्म्याचा प्रवास असणारा अतिशय दूरचा प्रवास असतो तो. तुम्ही म्हणसाल एकदा निघून गेल्यावर देह तर आपल्यापाशीच पडलेला असतो, कसा प्रवास करायचा. पण महाराज म्हणतात हे शरीर वर न्यायच्या लायकीचं फक्त एकच महात्मा असा जन्मला, पुढी सहित झाला त्यानं हे शरीर असणारे घेऊन वैकुंठाला गेले. फक्त तुकोबर आहे. तुम्हाला हा नासका कुचका असणारा जो देह आहे तो याच ठिकाणी ठेवावा लागतो. आणि या ठिकाणी देह ठेवल्यानंतर वरती दुसरा देह तयार असतो. तुम्ही म्हणसाल कस काय, मी परवा सांगितलंय का कीर्तनामध्ये, तुम्ही दवाखान्यात गेला तुमच्या अंगावर 50,000 रुपयाचा ड्रेस असतो आणि तुमचं किडनीचं ऑपरेशन करायचं असतं, कशाचंही ऑपरेशन असू दे, तुम्हाला त्या आयसीयू रूम मध्ये न्यायचं म्हटलं की तुमचा 50,000चा ड्रेस ठेवते. लगेच तिथला जागा तुमच्या आधी तयार असणार ते अडकवतात. म्हणजे हे 50,000चं कापड तिथं चालत नाही, त्यांच्याच दवाखान्यातला ड्रेस तो घालावा लागतो. तसं आपला हा देह ह्या पंचतत्वाचा पंचतत्वातच मिसळत असतो. पण अमर असणारा आत्मा हा निघून जात असतो. मग 13व्याच्या नंतर पिंड पदावर दिला फुलिया करी 10व्याच्या दिवशी पिंडदान झाल्यानंतर त्या असणाऱ्या आत्म्याचा प्रवास चालू होत असतो. आणि तो प्रवास सुखकर व्हावं म्हणून करता घरात काहीतरी नामचिंतन करावं लागतं. मला वाटतं या आईच्या ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला गरुड पुराणाचं पारायण त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणजे निश्चित प्रकारे त्यांचा प्रवास सुखकर असणारा होत असतो. तिथं अतिशय अडचणी असतात, पण इथं जर नामचिंतन केलं तर तिथल्या सगळ्या अडचणी आपोआप त्या ठिकाणी सुटत असतात. विठ्ठल महाराज म्हणतात असा एक महिना करता आजचा दिवस येतो. आजचा दिवस म्हणजे आज पुनर्गती, पुनर्सणारा देह, पुनर्जन्म या ठिकाणी मिळत असतो. आणि मग स्वतः भगवान परमात्मा, स्वतः धर्मराज यमराज त्या आत्म्याला घेऊन हितलं पाहण्यासाठी, बाबांनो तुमच्या कुळात काय हरिभक्ती चालली का, देवाचं चिंतन काय चाललंय का, आणि जर चाललं असेल तर कितीही पाप असू द्या बर का, नाम संकीर्तन साधन पैसोपे जन्मांतरीची एका जन्माची नाही महाराज, अनेक जन्माचं पाप जाण्याची शक्ती ह्या विठ्ठल नामामध्ये आहे. पण ते नाम कसं झालं पाहिजे, अहो स्वर्गातल्या देवाला विठ्ठल बनावे विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी अहो, हे स्वर्गातल्या देवाला वाटतं कीर्तनात जावं आणि थै म्हणजे अतिशय ह्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही म्हणता ना एका कीर्तनाने काय होते, एका डबड्याच्या कळ्याने 10,000च्या गंजीला काय होईल हो? तृण अग्नी समरस झाले तैसे नामे गेले जपता. अनेक जन्माचं पाप संपण्याची ताकद या नामामध्ये आहे. म्हणून असणाऱ्या प्रत्येक जीवात्म्याच्या वर्षी श्रद्धाला हे भगवंताचं चिंतन जर त्या ठिकाणी असेल तर मग महाराज म्हणतात त्यांना निश्चित प्रकारे त्यांच्या आत्म्याला शांती या ठिकाणी लाभत असते आणि भगवान परमात्मा संतुष्ट होत असतात की बाबांनो तुझ्या कुळामध्ये काहीतरी भक्ती चालली. ज्याच्या कुळात भक्ती चालत नाही त्याचे आहा पितर करती कटा. ती बोट मोडते ती पितर लोक वर्ण ले घरी अडचण यायला लागल्यावर मग बामणाकडे जावं लागतं. म्हणजे पैसाच पुरी पडना, पोराचा लगीन जमाना, सगळ्या अडचणी यायला लागल्या का? अहो म्हणजे तुम्हाला पितृदोषी. तुम्ही कधी असणार भगवंताचं चिंतनच त्यांच्या निमित्ताने केलं नाही. आणि जर असणारा नामचिंतनाचा सोहळा घरात परमार्थ चालू असेल तर एका कुळीचा नाही महाराज. तुका म्हणे कोटी कुळेती होती बाहवे गाता गीत बाकीचा अनेक सायराची कामच नाही आपल्या कुळात. तुम्हाला सांगू का, आपल्या आई वडिलाला नरकाला लावायचं का वैकुंठाला लावायचं हे त्यांच्या हातात नसून आपल्या हातात. जर रोज दारुड्या पोरगा निघाला तर त्याची आई वडील का वैकुंठाला जातात काय? तो कोबराय म्हणतात तुका अभक्ताची माय तुका म्हणे नरका जा. आणि जर असणाऱ्या भक्ताची असेल ना, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो अखंड भगवंताचं चिंतन करतो आहे, त्याला माहिती आहे कशासाठी असणार मी जन्माला आलो आहे हे ज्याला माहिती आहे मग त्याला म्हणायचं तू हिताच्या ठिकाणी जागा. महाराज म्हणतात असे अनेक असणारे, आता परमार्थ आपल्याला इतका वाढलेला दिसतो, इतका वाढलेला दिसतो, अखंड भरपूर असणारा परमार्थ वाढलेला, पण महाराज म्हणतात ह्याच्यामध्ये काही न लगे एक भावाची कारण. भाव अतिशय महत्वाचा आहे महाराज. सगळं पाहिजे पण जर भावच नसेल तर मग महाराज म्हणतात ये रवाउगे. आमचे शमनाथ महाराज म्हणतात ना टोपी टिळे माळा ये राउगे सोंग तेथे घ्यायचा पांडुरंग. हरिभाऊची सारखी ताकीद असते मला पण ती येतेच. जाऊ द्या कळलं तुम्हाला. विठ्ठल पण परमार्थात सोंग चालू शकत नाही. तुम्हाला किती येते याला किंमत नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये अंतरीची घेतो जोडी बाहेर जोडी भावाची. तुमच्या अशेष भाव ज्याचा देव महाराज म्हणतात ज्याचा शुद्ध भाव असतो ना त्याच्या अंकित देव होतो. नवे नवे त्याचा आनंद असणाऱ्या देवाला होतो. मग ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात आपण हिताच्या ठिकाणी जागलं पाहिजे त्या अर्थी आपण झोपलेलो. ते विक्रमाबाई जाधव त्यांचा अभंग असतो झोप जा
आणि तिचं नाव चंडाळ. आपल्याला सगळ्याला झोपच आहे महाराज. कीर्तनात पुढं बसलं तरी आपण डोकल्याच हालत असल्यावर महाराज मग चंडाळ आपल्या किती जवळ आहे महाराज. आपण सगळे झोपलो म्हणून तर तुकोबरायला सारखं अनेक वेळा बघा शब्द सारा सारा विचार करा उठा उठा म्हणजे किंवा काकड्यात प्रमाणे उठा जागी व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवी महाराज म्हणतात जार उठा जागी व्हा म्हणतात त्या आपण झोपले. तुमच्या आमच्या डोळ्यावरती अज्ञानाची झोप आहे. अज्ञानानं पूर्णपणे समाज झोपी गेलेला आहे आणि म्हणून करता तुकोबराय म्हणतात बाबांनो हित बघा तुमचं हित तुमच्या हातात देऊन टाकलेलं आहे पण ते तुम्ही जोपासत नाही. जे हिताला जागले बरं का त्यांचं काय झालं आणि जे हिताला चुकले 4 दिवस बरं वाटेल महाराज. दुसऱ्याला दुःख देणं म्हणजे पाप करणं. दुसऱ्याला त्रास दिल्यानं काय होतं आणि हिताच्या ठिकाणी गद्दारपणा केलेलं काय होतं तुमचं आमचं उदाहरण सांगत नाही तुम्हाला. चला महाभारतात कौरवाकडं पांडवाकडं महाराज. दुर्योधनानं विनाकारण पांडवाला दुःख दिलं त्रास दिला. कशासाठी दिला? राज्यासाठी दिला. पंढुराजाचा अंत्यविधी झाला. पंढुराजाचा देह संपला. सगळं काही त्या ठिकाणी झालं महाराज. आणि मग आंधळ्या धृतराष्ट्राला 100 पोरं ताकदीच्या बळावरती एक अज्ञानाच्या झोपीमध्ये अहंकारामध्ये दुर्योधनाने सांगितलं राज्यातला तुम्हाला काही भाग मिळणार नाही. मला सांगायचंय काय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो आणि जो आपल्या हिताला चुकतो कुणाचं वाटलं होतं बघा. ऐका महाराज म्हणतात अहो दुसऱ्याला दुःख दिल्यानं कधीच चांगलं होत नाही आणि दुसऱ्यानं दिलेलं दुःख प्रामाणिकपणानं भोगलं आणि भगवान परमात्म्याचा आश्रय घेतला तर कधीच सुख त्या ठिकाणी मिळल्याशिवाय राहत नाही. फक्त दुःख सोसावं लागतं, दुःख भोगावं लागतं आणि त्याला असणारा वेळ काळ त्या ठिकाणी यावं लागतो. आपल्याला वाटतं लगेच उद्याच माझा उद्धार व्हावा. महाराज म्हणले एवढं सोपं नाही. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं एक 5 गावं 10 गावं 16 सुईच्या टोकावर मिळेल तेवढी जागा सुद्धा मी देणार नाही. तुम्हाला सर्वांना माहिती भगवान परमात्म्याने मध्यस्थी केली तरी सुद्धा नाही महाराज काहीच त्या ठिकाणी दिले नाही. मग मला सांगा ह्या पांडवांना इतकं दुःख त्या दुर्योधनाने दिलं. राज्य तर सगळं असणारे घेतलं, सर्व काही त्या ठिकाणी केले आणि असणार वनाच्या ठिकाणी धाडल्या गेले. 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास सगळं काही त्या ठिकाणी झालं. पण ज्याला हित कळलंय ना ते हिताशिवाय दुसरं काहीच करत नसतात महाराज. माणसाच्या जन्मात संत देव आणि भक्ती नाम भगवान परमात्मा आणि त्या नामावरची असणारी श्रद्धा इतकी असावी लागते, इतकी असावी लागते. पांडवांनी सगळं दुःख भोगलं, नवे नवे सर्व त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सल्ल्यानं विविध झालं आणि सगळे कौरव संपल्या गेलं. 100 पोराचा बाप धृतराष्ट्र असून पाणी पाजायला सुद्धा कोणी शिल्लक नाही. का? हे आंधळ्या झोपीचं अज्ञानाचा असणार एक प्रकारचा महिमान त्या ठिकाणी आहे. पाणी पाजायला सुद्धा कोणी शिल्लक राहिले नाही. पांडवांचा मात्र विजय झाला. राज्य त्या ठिकाणी मिळाल्या गेलं. धर्मराजा गादीवरती बसला आणि धर्मराजा गादीवरती बसल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि भगवान परमात्म्याला वाटलं आता सगळं कार्य झालेलं आहे. मग आता आपण काय केलं पाहिजे? द्वारकेला गेलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा कुंती मातेजवळ आले आणि कुंती मातेच्या जवळ येऊन कुंती मातेला सांगतात माते अगं तुझ्या मुलाला राज्य मिळालं. ती म्हणली देवा तुमच्यामुळेच मिळालं, वैभव मिळालं देवा तुमच्यामुळेच मिळालं. मग असणाऱ्या कुंतीला भगवान परमात्मा आत्या म्हणायचे. म्हणले आत्या मग आता सगळं झालं
मी येऊ का? येऊ का म्हणजे म्हणले मी येऊ का म्हणजे मी जाऊ का? मी येऊ का म्हटल्याबरोबर कुंतीच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या आणि भगवान परमात्मा त्या कुंती मातेकडे ती पाहू लागली. क्षणभर थीर झाल्या. त्या अगं तुझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेस कुंती माता म्हणते देवा पाणी येईल नाही तर काय होईल? म्हणले का बरं तुझ्या डोळ्यात पाणी आलं? देव सांगतात आता तुझ्या पोरांना राज्य मिळालं, धर्मराजा राजा झाला, तुझी द्रौपदी सून सुभद्रा सून राणी झाली आणि असणारा तू राजमाता म्हणून या ठिकाणी विराजमान होशील. काय शिल्लक राहिले? आणि तुझ्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर मग माझा काय उपयोग नाही. आत्या कशासाठी पाणी आलं? तुला काय पाहिजे ते माग. जे तू मागशील फक्त मागच तो अवधी आहे. मागितल्या मागितल्या मी तुला देऊन टाकेल. कोण म्हणते? असणारा जगाचा बाप पांडुरंग परमात्मा कृष्णाच्या रूपामध्ये कुंती मातेच्या समोर सांगतोय तुला काय मागायचंय ते माग, एका क्षणात मी द्यायला तयार आहे. त्यावेळेस कुंती मातेनं देवाकडे पाहिलं. देवा बघ एका क्षणात तू म्हणतोस विचार कर. द्यायला सुद्धा देवाला विचार करावा लागतो महाराज. पण देवाला वाटलं कोणती मागून मागून काय मागेल? अगं काय मागायचं ती माग द्यायला मी तयार आहे. त्यावेळेस कुंती मातेने सांगितलं देवा देणार का? वचन दे. भगवान परमात्म्यानं वचन दिले. देतो म्हणले तुला काय पाहिजे ते. पण देवाला माहित नव्हतं कुंती माता काय म्हणणार. कुंती मातेनं आपल्या मुखातून उद्गार काढले देवा मला दुःख दे, मला संकट दे. त्यावेळेस मात्र देवाने कुंतीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि जगाच्या बापाच्या डोळ्यात पाणी अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कुंती अगं दुःख मागतेस, दुःख कोणी मागावं? ज्याला सुखाचा कटाळा आला त्याने दुःख मागावं. काय तुझ्या जीवनामध्ये दुःख कमी होतं का? ह्या कौरवाने तुझ्या मुलाला त्रास दिला. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. त्या दुःखानं तुझं पोट नाही का भरलं? असणार तुझी सून द्रौपदी भर सभेमध्ये ओढीत आणल्या गेली आणि ती तुमच्या आमच्या डोळ्यानं पाहायला मिळाली. ह्याच्यापेक्षा दुःख तुला पाहिजे आणखी काय? तुझ्या जीवनामध्ये दुःख कशासाठी पाहिजे? त्यावेळेस कुंती माता म्हणते देवा अरे का जाणून येणं त्यासारखं करतो? आता राज्य मिळालं, वैभव मिळालं, सुख मिळालं बर का. आजपर्यंत खायला कपडा नव्हता. पण देवा सांगू का त्या वनवासात, त्या काट्यात, त्या कुपाट्यात, त्या उपाशीपोटी तो आमच्या बरोबर होता. आज या ठिकाणी कितीतरी माणसं अशी की राहायला घर नव्हतं. आज 3 मजली बिल्डिंग आहे महाराज. पण त्या झोपडीत जो आनंद होता तो बिल्डिंग मध्ये आनंद नाही महाराज. का? तिच्यामध्ये सुख नावाची गोष्ट नाही, त्याच्यामध्ये भगवंताचे असणारे चिंतन नाही. म्हणून मी सांगत असतो बंगला किती कोटीचा बांधला याला किंमत नाही. त्याच्यामध्ये किमान 10 रुपयाचा हरिपाठ तरी असावा, नाहीतर ते स्मशान झाल्याशिवाय राहू शकत नाही. विठ्ठल मग कुंती माता देवाला म्हणते अरे देवा सगळे पुरावा दिले. देवाने सांगितलं तुझ्या पोरांना जाळण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यापेक्षा दुःख काय दिले? आता कुंती मातेने सांगितलं देवा राज्य मिळालं, वैभव मिळालं, राज्यावरती बसले, माझ्या सुना राणी झाल्या आणि तू जाण्याची भाषा करतो. मग कशाला हे वैभव पाहिजे तुझ्याकडे? आगी लागवत या सुखा जेने हरिने मुखा. अरे तू जर आमच्यापासून जात असेल ना तर हे राज्य मला करून असं म्हणाय देवा. परत आम्हाला सगळं दुःख दे, पण तू आमच्या मागून पुढे असला ना ह्या विश्वातलं सगळं सुख आमच्या जवळ आहे. म्हणून कुंती माता म्हणते देवा मला दुःख दे, मला सुख नको. महाराज सुख तेव्हाच लागतं. तुम्ही आम्हाला विचारलं ना सगळ्याला कसं काय चाललंय, माणूस म्हणतो बरं चाललंय, पण बसलेल्यापैकी खऱ्याने ज्याचं बरं आहे त्याने हात वर करा बरं. बघा एवढेच योग बी करी नाही म्हणजे एकाचं बी बरं नाही. अरे 30-30 रुपये किळीला भाव तरी तुम्ही हात वर करीना.
एक गाडी गेली की 2.5 लाख रुपये पट्टी मग तुम्ही म्हणताल दुसरीकडे 3 रुपयाने व्याज कोणी विचारणार दोन्ही बी परिस्थिती आहे म्हणजे आपलं हे राडगाडग असं चालूच असतं मग ज्या अर्थी तुम्ही हात वर करीत नाही त्या अर्थी तुमचं बरं तुम्ही म्हणा बरं का मी नाही म्हणा सुख नाही कोठी आलिया संसारी सुख नाही आलिया संसारी सुख सरांनी प्रमाण दिले मग हे तुम्ही हात बी वर केला नाही म्हणजे तुम्हाला कळाले आपलं बरं नाही महाराजांचं प्रमाण आहे सुख नाही कोठे या संसारात सुख नाही सगळ्यांना माहिती आहे का नाही कोणाला माहिती महाराज सगळ्यांना माहिती संसारात सुख नाही आता कीर्तन सुटू द्यावर बघू कोण कोण काय काय करते महाराज म्हणतात कळलंय सगळ्याला पण त्याला मिठ्या मारल्याशिवाय आपण राहत नाही तुम्ही मला म्हणता तुम्ही काय केलं अहो तुम्ही मी काय वेगळा नाही तुम्ही खाली बसलाय ना म्हणून स्टेज दिले स्टेजवर उभा राहिला म्हणजे महाराज म्हणतात कळत पण वळत नाही अशी असणारी अवस्था या ठिकाणी अनावर मन आहे महाराज हे मन इतकं अनावर आहे तुमचं आमचं सोडा तुकोबरायाने म्हणावं लागतं मनात ते क्षणभर बाजूला नव्हतं तरी ते उपदेश करतात आपलं बळच कीर्तनात बसते ह्या मनाला अडवून 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 आणावं लागते कीर्तनात सुद्धा मन बसू शकत नाही आणि मनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून म्हणून महाराज म्हणतात कळतं पण ओळख नाही परमार्थ हा मनानं करायचा असतो आणि मनानं केला ना बाकीची इंद्रिय कुठे बी जाऊ द्या त्या मनाच्या ताब्यात आपण जायचं नाही नाहीतर एक मन म्हणलं ना चला कीर्तनाला अरे दुसरं म्हणतो कुठं जाऊ दे त्याच्याकडे महाराजाचं कीर्तन आहे रोज उठून ऐकून मस्तक दुखायला ठेवलं असतं आबाने जरा दुसरं बोराडे महाराज खोले महाराज तर गेलो असतो म्हणले आबाला इथल्या इथंच गावलं महाराज म्हणजे अवस्था अशी एक मन चल म्हणलं दुसरं मन म्हणतोय नको म्हणजे लगेच माणूस त्याच्या अधीन जातो तोवर मालकीन म्हणते राहू द्या कुठं जात असता आपल्याला हे काम आहे ते काम म्हणजे लगेच मन त्या ठिकाणी गुंतल्या जातं तो कोबराई म्हणतात बाबांनो एक क्षण तुमच्या आमच्या आयुष्यातून निघून चाललेला आहे कधी असणार या ठिकाणी तुझं हित पाहणार आपल्याला हित कशात आहे हेच त्या ठिकाणी माहित नाही महाराज म्हणतात त्या पांडवाने अखंड हिताला जागले गेले
काहीही होऊ द्या, देह जावा अथवा राहो पांडुरंग पांडव पांडव एवढं जर दुःख तुमच्या आमच्या वाट्याला आलं तर महाराज आपण देवाला दर्शन तर घेणारच नाही, पण शिव्या दिल्याशिवाय राहायचे नाही. किती त्रास त्या पांडवांना झाला, पण एवढा त्रास करून सुद्धा कोणती मातेने दुःखच मागितलं, देवा त्रास दे, पण त्या त्रासात तू असला ना मग असणार आम्हाला कशाची अडचण नाही. म्हणून असणाऱ्या तुका म्हणे आईशी आवडती लढी वाढ जाणीवीचे तोंड कैशी धर्मासारखी अर्जुनासारखी अनेक असणाऱ्या भगवंताची भक्ती न सोडणारी. मग असणारे महाराज म्हणतात त्या पांडवासारखी भक्ती अखंडतेला अतिशय महत्व आहे भक्तीमध्ये. महाराज तुमचं आमचं तेवढ्या पुरतं चालतं, सप्त्यापुरतं असं वाटतं की माळच घालावा. सामानगावला एखादं कीर्तन ऐकायला गेलं की वाटतं आता दिंडीतच जावा, एका दिंडीला गेलं की वाटतं आता घरातली सगळीच माळकरी व्हावीत. आणि ती श्रावण संपून पुन्हा आखाडा लागला, उलट झालं, आखाडा संपल्यावर पुन्हा श्रावण असेल. महाराज म्हणतात आपली अवस्था हे सगळं दुःख आपण डोळ्यानं बघत असतो. महाराज आपल्याला वाटतं ह्याच्यात सुख आहे त्याच्यात सुख आहे, इलेक्शनला उभा राहिल्यावर सुख आहे. महाराज म्हणजे सुख नावाची गोष्ट ह्याच्यात नाही. सुख पाहता जवा पडेल दुःख परत, म्हणजे सगळं दुःख रूप बाजार आहे, पण आपल्याला दिसतं सुख. मी एक सांगत असतो आपली अवस्था अज्ञानाने कशी असते ती. आता इथं नाही सांगायला पाहिजे, पण तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, एका मिनिटात सांगतो. महाराज आखाडातला देवदेव बघितला सांगतो मी. आखाडातला देवदेव असतो ना, आमच्या आप्पांनी सांगितले उदाहरण आणि मला चांगलं आवडलं, मला आवडलं म्हणलं मी बी तुम्हाला सांगतो. आखाड्यातल्या देवदेवामध्ये आता ते काय असतं ते सगळं तुम्हाला माहिती आहे. सगळे ते मंडळ सगळे डोक्यावर कलश आणि दोन मोठमोठी कमरहित केली. काय करायचं तुम्ही सहकार्य मला थोडं. दोन बोकडं कमरहित केले मोठमोठे असतात, त्याच्या शिंगाला हार काय, गळ्यात हार काय, डोक्यावरती कुंकुन गुलाल आणि मोहर असणाऱ्या हलग्याचे वाद्य असतात. ढंगाडा टकडा ढंगाडा कस करता महाराज. महाराज म्हणतात ते वाजायला लागलं, ते सगळं कलश भरून बाया निघाले की त्या बोकडाला वाटतं माझी किती मजा आहे. अरे एवढ्या मजा नाही नंदीवर सुरी. तसं आपली अवस्था या ठिकाणी महाराज. आपल्याला वाटतं माझी एवढी मजा आहे, पण काळाची ही उडी पडेल म्हणून तो कोकरायाला दुसरं काहीच सांगायचं नाही. बाबांना तुम्ही आता जागा रे बहिणो जागा, म्हणजे तुम्ही झोप घालवा. आणि आपल्या हिताच्या ठिकाणी ते पांडव जसे जागले, भक्त जसे जागले, तसे तुम्ही सुद्धा जागा. अभंगाचे
पहा सर्वांनी जाऊ नका, घरातले लोक फक्त जाऊ. जाऊ घरातला तेवढे नैवेद्य दाखवायला, बाकीच्यांनी बसा आहे जागेला. विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिता. महाराज म्हणतात धन्य माता पिता जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो. धन्य माता पिता, पहिला क्रमांक मातेला दिला आणि दुसरा क्रमांक पितेला दिला. पहिला क्रमांक मातेलाच का दिला, तर मातृत्वाचा पराक्रम ही कन्याच करू शकते, ही माताच करू शकते. जे आई करते ते दुसऱ्याला करता येत नाही. महाराज प्रत्येक ठिकाणी आईचे वर्णन केले जाते, प्रत्येक ठिकाणी आईचे वर्णन केले जाते. तुम्हाला सांगतो, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, तसं ज्याला माय नाही त्याला विचारा माईची किंमत, त्याला असणाऱ्या आईची किंमत विचारा. महाराज म्हणतात आईच्या अंतःकरणामध्ये आईशी कळवळाची जाती. महाराज म्हणतात प्रथम असणाऱ्या त्या ठिकाणी धन्य माता. का आईचे उपकार जर तुम्हाला सांगायचे झाले तर पहिला उपकार आपल्याला गर्भामध्ये पाय ठेवायला जागा दिली. आईनं आपल्याला पोटामध्ये वाघवल्या गेलं, पोटी भारव आहे. आपल्यासाठी आईनं सगळ्या अन्नाचा त्याग केला का, तर माझ्या मुलाला बरं वाटावं. मग महाराज म्हणतात अशा मातेला, अशा असणाऱ्या आईचा जर विषय सांगायचं झालं तर महाराज म्हणतात आईसारखं दैवत. अहो आईचे उपकार त्यानं आपल्याला हे जे एवढं मोठं शरीर दान दिलंय ना, थोडक्यात सांगू का, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचं तया नाम आई. आता बाकीच्या आईचे मी तुम्हाला या ठिकाणी काही सांगू शकत नाही, पण तुम्ही संत माय बाप, संत रूपी जी आई आहे ना ती असणारी आई. महाराज म्हणतात व्यवहारिक आई हेही असणार त्या ठिकाणी जीवाचं हित चिंतत असते, जीवाला हित दाखवत असते. आणि संत रूपी आई हे सुद्धा असणाऱ्या जीवाचं हितच करत असते. मग महाराज म्हणतात ज्या आई वडिलांना आपल्या कुळाच्या ठिकाणी सात्विक मुलं जन्माला घातली, नवे नवे ज्याच्या कुळात सात्विक मुलं आली, पुत्र व्हावा ऐसा गुंडा नाहीतर म्हणायचं पुत्र व्हावा ऐसा गुंडा आई बापाशी मारतो दोंडा. महाराज म्हणजे तसं नाही. तुम्ही उदाहरण पहा, गणपती बाप्पाला आग्रपूजेचा मान मिळाला. कशामुळे मिळाला? शंकर पार्वतीच्या सेवेमुळे. मी कथाबा काही सांगत नाही तुम्हाला, पण आई वडिलांची सेवा केली, आग्रपूजेचा मान मिळाला गेला. पुंडलिक रायाला असणार हे अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा पंढरीशी आला. कशासाठी आला? पुंडलिकाची सेवा पाहून त्या ठिकाणी आला. म्हणजे आई वडिलांच्या सेवेमध्ये, आईच्या सेवेमध्ये एवढं असणार त्या ठिकाणी महत्व आहे की जगाच्या बापाला सुद्धा तिथं नमावं लागतं. का तुम्हाला माहिती? पण ही असणार आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. उत्तानपाद नावाचा राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. काय काय नाव त्यांची? सुनीती आणि सुमती. बरं का? सुरुची, सुरुची आणि सुनीती. सुरुची आणि सुनीती. महाराज म्हणतात सुनीती तिचा अर्थ नीतीनं चालती ती सुनीती, आणि सुरुची तिला अनेक प्रकारची रुची घ्यावी वाटते ती सुरुची. किंवा सुमती म्हटलं तर स्वतःच्या मतीनं चालते ती सुमती. मग पूर्वीची पहिली पत्नी असणारी सुनीती आहे. कशासाठी? आई वडिलांना आपल्या मुलाला हित सांगावं महाराज. त्यावेळेला महाराज म्हणतात सुनीतीला असणारा एक मुलगा होता. उत्तानपाद राजाच्या ह्या दोन्ही पत्नी. परंतु ज्या वेळेला नवी आली सुरुची, त्यावेळेस तिने सांगितलं महाराज
एक तर ती राहील नाही तर एक तर मी राहील. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं काय हरकत नाही. उत्तानपाद राजाने सुनीतीचा त्याग केला. त्यावेळेस महाराज त्या सुरुची बरोबर उत्तानपाद राजा राहू लागला. बरेच दिवस गेले. पण माणसाची अवस्था कशी असावी बरं का, मन कसं असावं. तिला नावच सुनीती होतं. ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये प्रवचन ऐकायला, कीर्तन ऐकायला जायची. आपली लहानशा आपल्या छोट्या घरामध्ये राहायची. मोठ्या बंगल्यामध्ये असणारी ती दुसरी धाकटी राहायची. बरेच दिवस गेले. आता हिला घरातनं बाहेर निकाललं, ती हिची सवत असणार. मग ऋषी मुनीने विचार केला, अगं तू रोज प्रवचनाला येते, कीर्तनाला येते, आम्ही प्रसन्न झालोय, तुला काय मागायचंय ते माग. काय मागितलं असेल महाराज ऋषी? माझी सवत आहे आणि तिला एक मुलगा द्या. हे असणारा अंतःकरणाचा मोठेपणा. जिने घरातनं बाहेर काढलं, जिच्यासाठी राज्याचा त्याग करायला लावला. आपल्याला एक मुलगा आहे, त्या माझ्या सवतीला सुरुचीच्या पोटी एक मुलगा द्यावा आणि तिच्या असणाऱ्या त्या आशीर्वादाने त्या सुरुचीला मुलगा झाला. तोही मुलगा अतिशय दैदिप्यमान देखणा सुंदर अशा प्रकारचा. एक दिवस असणारा राजा त्या मुलाला मांडीवरती घेऊन घेतला बसलेला आहे. त्यावेळेस असणारा ह्या सुनीतीचा जो मुलगा होता ध्रुवबाळ, त्यालाही वाटलं आपण जाऊन पित्याच्या मांडीवरती बसावं. म्हणून तो पळत गेला आणि पित्याच्या मांडीवरती जाऊन बसला. हे ज्या वेळेला त्या सुरुचीनं पाहिल्या गेलं, सुमतीनं पाहिल्या गेलं, त्यावेळेस तिला ते राहवलं नाही. हे राज्य वैभव हे सगळं माझ्याच मुलाचं आहे आणि ह्या मांडीचा अधिकार हा माझ्याच मुलाचा आहे, त्या ध्रुवाचा हा अधिकार नाही महाराज. म्हणून जाऊन त्याला मांडीवरून खाली ओढल्या गेलं. त्यावेळेस तो मुलगा रडू लागला आणि रडत असताना आपल्या आईकडे गेला, आई मला बापाच्या मांडीवरून खाली ओढले, कधी मला बापाची मांडी मिळेल. त्यावेळेस तिची आई सांगते, बाळा अरे ही सामान्य मांडी आहे, तुला अशी मांडी मिळवायची की जिथून कोणीच खाली ओढणार नाही. अशा ठिकाणी तुला जायचं आहे आणि ते निश्चित प्रकारे मिळेल. हा बाप सामान्य आहे, खरा बाप तर असणारा तो जगाचा बाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा विठ्ठल माझी माय, विठ्ठल माझा बाप, विठ्ठल चाल नाही होता. त्यावेळेस त्या बाळानं विचारला, कुठं असतो तो विठ्ठल, कुठं असतो तो परमेश्वर? अरे बाळा त्याला तपसाधना करावी लागते, वनात जावं लागतं. 5 वर्षाचा ध्रुव महाराज. पण आईला सांगितलं, मग मी जाऊ का देवाच्या शोधात? आईने विचार केला, मुलगा हित शोधायला निघाला ना, त्याला नको म्हणू नका. मुलगा मंदिरात हरिपाठाला चालला तर त्याला नको म्हणू नका. आमच्यातले बाया म्हणते, त्या काय त्या महाराजाच्या नादी लागतो, इथे शाळेचे बघ. महाराज म्हणले, मंदिरात मुलाला लावा, नाहीतर तुम्हाला मंदिरात जाऊन बसावं लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि मी नेहमी सांगत असतो, आपल्याला सुनबाईने म्हणू नये जावा मंदिरात, एवढा रामायण चालू. तिने म्हणायच्या आधीच आपण रामायणाची वाट बघायची, ती निश्चित प्रकारे म्हणत असते. तसं त्या आईने विचार केला, मुलगा भगवंताच्या शोधात निघालाय, जा म्हणून सांगितले महाराज. आईचा आशीर्वाद पाठीशी असला ना, महाराज म्हणतात सर्व काही त्या ठिकाणी घडत असते. आणि मग तो गेला, वनामध्ये गेला. पण जाता जाता नारद महर्षीची भेट झाली. श्री संताची हे माता चरणावरी. नारद महर्षीने सांगितलं, अरे कुठं? मी भगवंताच्या शोधात चाललोय, पण संत चरण रज लागता सहज सहज भेट झाली होती. परिणाम तो आशीर्वाद वरती मिळाला गेला. आईने सांगितलं होतं, जा तुला त्याची मांडी मिळेल. त्यावेळेस तो तपश्चर्याला बसला महाराज. चिंतन करावं लागला भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी इतकं केलं, इतकं केलं
की अखंड त्या नामचिंतनामध्ये तल्लीन झाला. ज्याचं नामचिंतन करत होता तो परमात्मा जवळ येऊन उभा राहिला. आणि त्या ध्रुवबाळाला हलवले गेणारे ओठ मी आलो. त्यावेळेस ध्रुवबाळ नामचिंतन करीत असताना त्या भगवंताच्या अंशाचं तेज पडलं होतं आणि डोळे उघडल्यानंतर त्या भगवंताला पाहिलं गेलं. पण जे डोळ्यात हाकून दिसत होतं ते उघडल्यावर समोर देव असताना सुद्धा तितक्या प्रकृतीनं दिसत नव्हतं. ध्रुव म्हणायचं ते मगाचं तेज कुठं आहे? तुम्ही देव आहात म्हणतात असणार ते माझं जे चिंतन चाललं होतं त्या चिंतनामध्ये जे तेज होतं ते तेज काही वेगळंच होतं. भगवंताचं तेजच असं आहे राजस सुकुमार. आणि मग भगवंताने जागा दिली महाराज. आढळपदी बाळ वैसवीला ध्रुव. आता तिथून कुणीच त्या ध्रुवाला हलवू शकत नाही. आकाशाच्या ठिकाणी आजही ध्रुव ताऱ्याच्या रूपानं का तर तो हिताच्या ठिकाणी जागला. लवकरच असणाऱ्या भगवंताची साधना केली आणि देवाची प्राप्ती करून घेतली. म्हणून असणारे त्याचे आई वडील त्या ठिकाणी धन्य आहेत. महाराज म्हणतात अशी जी अवस्था आहे अशा अवस्थेच्या ठिकाणी अखंड चिंतन का परमार्थामध्ये अखंडतेला अतिशय महत्व आहे महाराज. मग त्या ध्रुवानं अखंड चिंतन केलं आणि अशी मान्य मिळवली की तिथून पुन्हा कधीच कुणी उठवणार नाही. त्यानं हित पाहिल्या गेलं. तुम्ही आम्ही हिताला विसरलो. महाराज म्हणतात हित म्हणजे नेमकं काय तर असणार गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचा उल्लेख केला. गीता का जगावं हे गीता शिकवते आणि भागवत का तर मरावं हे भागवत शिकवते. गीता सांगते अर्जुना मेला वैकुंठाची प्राप्ती होईल आणि जगला त्याची प्राप्ती होईल. तुका म्हणे म्हणजे गीता नावाचं तत्व. गीतेला एवढी किंमत आहे शिखावच्या परीक्षेमध्ये तिथल्या मार्तंडाने एक ही बुद्धी म्हणायचं दुर्बुद्धीने जो होईना परंतु आपला असणारा गीता ग्रंथ सर्व ग्रंथाच्या खाली घातला होता आणि सगळे ग्रंथ त्याच्यावरती ठेवले होते. त्यावेळेस स्वामी विवेकानंद तिथे गेले आणि स्वामी विवेकानंदाला सांगितलं. त्यांना ज्यावेळेस बोलण्याचा संधी दिली बंधू आणि बहिणींनो या शब्दामध्ये अख्खा समाज जिंकला. जसा मोदी साहेबांनी जिंकला ना बाह्यावर बहिणी अख्खा समाज शब्दामध्ये जिंकल्या गेला. आणि समाज जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलं मला दुसरं काहीच बोलायचं नाही पण माझ्या देशाचा माझ्या हिंदुस्थानची गीता श्रेष्ठ आहे हे जगाला वेगळं सांगण्याचं कारण तुम्ही ठेवलं नाही. तुम्ही कृतीतून दाखवलं की सगळ्या ग्रंथाचा आधार म्हणजे गीता आहे. सगळ्याला तुम्ही उपेक्षात्मक ग्रंथ तो खाली घातला पण त्याचा अर्थ असा आहे की सगळ्या ग्रंथाचा तारक हा गीता नावाचा ग्रंथ आहे. माऊली म्हणतात रिकामे तोंड करू गेले बडबड गीता ऐशी पुढा ती गीता गीता म्हणजे नेमकी काय? अर्जुनाला झालेला मोह निर्मूलन करण्यासाठी रणभूमीच्या ठिकाणी भगवान परमात्म्याने निमित्त अर्जुनाचं केलं आणि सांगितले तुम्हाला त्यातच सगळं हित आहे. ह्या नश्वर असणाऱ्या अवस्थेमध्ये कारण अर्जुन कुणाला मारायला तयार नव्हता धनुष्य टाकून दिलं होतं त्याचा मोह निरसन करण्यासाठी भगवंताने जे सांगितलं काय सांगितलं जे न सांगे पिता वसुदेवासी जे न सांगे माता देवकीसी ते तुला सांगितले. जे आईला सांगितलं नाही बापाला सांगितलं नाही ते अर्जुनाला सांगितलं का तर तो पेरणारा होता म्हणून महाराजांनी अशा गीतेचा त्या ठिकाणी उल्लेख केला. आणि भागवत शिकवतो मरावं कसं. राजा परीक्षितीला शुक महाराजांनी सांगितले भागवत 7 दिवसात मृत्यू परीक्षितीला. तुमच्या आमच्या करता सुद्धा 8व्या दिवसाची अवस्था नाही 7च दिवसात सगळे जाणार आहेत. त्यावेळेस परीक्षितीला सांगितलं 7 दिवसात मृत्यू उद्धार करायचा असेल
तर लय वेळ लागत नाही महाराज. फक्त मनाची उतावीळता अशी व्हावी लागते काय उतार पावे. संत जन करा समाधान चित्त. ती उत्कंठा लागली ना मग मिळत असते. त्या परीक्षितीचा 7 दिवसामध्ये उद्धार झाला. भागवत ऐकून नवे नवे खटवांग राजाला 1 तास उरला होता. तुका भार घातले महाराज असा भार घालावा लागतो. कसा सर्वस्व देवाला अर्पण करावं. तुम्ही आम्ही करतो का सर्वस्व अर्पण. आपला सारखा हातचार आपणच काम चालू असते. अहो काय काय तर माणसं अशी दिंडीत गेलं तर म्हणत सुद्धा नाही ते का म्हणजे पण आपल्या चालीच्या टायमाला कसा ठेवायचा आहे ते नाही बाप्पा. असं दुसऱ्याच्या मागे वरतायचं महाराज म्हणले वेड्या एकदा दिंडीमध्ये गेला ना. आता सांगेन मी शेवट आपली दिंडी निघणार आहे. तुम्ही म्हणताल शेवट कवाय. शेवट लय लांब आहे कीर्तनाचं. आधीच सांगितलं तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काय वाईट म्हणत नाही धर्म म्हणत बसलाय. बोलिवल्याने येत नाही. आता आलाय तर उगा वळवळ करू नका. महाराज म्हणतात कुळामध्ये जी सात्विक मुलं जन्माला येतात त्याचा आनंद असणाऱ्या भगवान परमात्म्याला होतो. जे गीता वाचतात जे भागवत वाचतात त्याचा आनंद असणाऱ्या देवाला होतो. तुकोबरायला विचारले महाराज तुम्हीच एकटं सांगता का अजून कोण सांगते. महाराज म्हणले सगळ्यांना तेच सांगितलंय महाराज. मुलं सात्विक त्याचे आई वडील धन्य धन्य त्याच्या लायकीचे. सावता बाबाने देव पोटात ठेवला. नामदेवरायाने धन्यता कोणाला दिली. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. देव साठवण्याचा सायास सावता महाराजांनी केलेला आहे. पण नामदेवरायाने धन्यता मात्र आई वडिलाला त्या ठिकाणी दिली. तुकोबराय म्हणतात मीही त्यांच्या आई वडिलाला धन्यता देतो. नवे नवे रुक्मिणी मातेने सुद्धा त्यांच्या आई वडिलांनाच धन्यता दिली. सांगतो ऐका एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करा. विठोबा हितगुजाचं चाललं होतं आणि ह्यांनी काय हितगुज केलं माहितीये का. दुसऱ्याच दिवशी घर फुटलं महाराज. हे हित महाराज म्हणतात आपलं जे बोलणं आहे ते बोलणं आपल्या बोलण्यानं सहज बोललं तरी भांडा नाही महाराज. आणि संतांचं सहज बोलणे एवढा त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे. संतांचा भार देवावरती संतांचा विश्वास देवावरती इतका असतो की त्याला उपमाच देता येत नाही महाराज. रुक्मिणी मातेनं धन्यता दिली आई वडिलांना. एक 5 मिनिटांमध्ये प्रसंग सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. महाराज म्हणतात ज्यांनी परमार्थाचा पाया रचला ज्ञानोबराया. ज्यांनी परमार्थाचा कळस काढला हे तुकोबराया. महाराज म्हणतात संपूर्ण असणार पंढरपुराने येणं बुडी माझ्या जेवीची. माऊलीनं सगळा सोहळा केला. माऊली किती वर्षे जगले हो महाराज. माऊलीचं खरं आयुष्य 16 वर्ष. आता म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं पण खरं 16वं वर्ष मोक्याचं. छत्रपती शिवाजी राजानं स्वराज्याची शपथ 25 साली घेतली. 16व्या वर्षी घेतली महाराज. माऊलीनं 16 वर्षामध्ये पुन्हा उष्ण असणार 6 वर्षे म्हणजे 22 वर्षामध्ये त्या काळातल्या लोकांना पुरल तेवढं नव्हतं. आजपर्यंत पुरल तेवढं नव्हतं. तर आज अमेरिकेत ज्ञानेश्वरी मराठीत छापून न्यायला लागले का तर त्याच्यातच सगळं आहे महाराज. एवढं ज्या माऊलीनं केलं ती माऊली दिनाची माऊली अनाथाची माऊली. महाराज म्हणतात संतांमध्ये माऊली शब्द फक्त ज्ञानोबरायाला वापरला गेला का तर ती आई झाली. सगळ्यांची त्या ठिकाणी आई झाली. असे ज्ञानोबरायाच्या वेळेला समाधिस्थ होणार होते. त्यावेळेला कार्तिक पंढरीचा सोहळा पंढरीच्या ठिकाणी भरल्या गेला आणि पांडुरंग परमात्म्यानं सगळ्या वारकऱ्याला सांगितलं बाबा हो पुढच्या एकादशीला सगळ्यांनी अलंकापूरला यायचे का.
माझी माऊली समाधिस्थ होणार आहे. त्यावेळेला अष्टमीपासून अलंकापूर गजबजले गेले. जपी तपी संन्यासी सगळे असणाऱ्या आळंदीला जमा झाले. नवमी दशमी एकादशीला जागर झाला, द्वादशी उजळली आणि त्रयोदशीच्या दिवशी ज्यावेळेस माऊलीला समाधीला आणायचं, महाराज जगाचा बाप अखिल ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा देवानं एक हात धरला आणि निवृत्तीनाथानं एक हात धरला. देवे निवृत्ते धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया. अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला चालवलं ना माऊलीला समाधीला, त्यावेळेस मुक्ताईने अंबरडा खोलला. देवा का माऊलीला आमच्यातून घेऊन जाता? एवढ्या लवकर आमच्या माऊलीला तुम्ही चालवलं. ज्या रात्रीचे आई बाप आमचे गेले त्याही वेळेला एवढं दुःख झालं नाही. एवढं दुःख आम्हाला आमची माऊली जाताना. महाराज म्हणतात सोपान काका रडू लागले, मुक्ताबाई रडू लागले, निवृत्ती दादा नम्यामध्ये आणि रस्त्यामध्ये थांबल्या गेले. त्यावेळेस देव म्हणतात निवृत्ती, अहो तुम्ही निवृत्ती असून प्रवृत्तीवर येऊन रडता. अहो ज्ञानोबाचं कार्य या ठिकाणी संपलेलं आहे. त्यांना समाज बसवायचा आहे. समाज स्थळापर्यंत नेल्या गेलं, माऊलीला बसवलं गेलं, पुढं ज्ञानेश्वरी ठेवल्या गेली. त्यावेळेला दोन भावाचा असणारा संवाद आहे. निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानोबा, अरे ज्या आई-वडील निघून गेले त्यावेळेला रात्रीचं त्यांनी आत्महत्या करण्यासाठी आपल्याला म्हणून देहांत प्रायचित्त घेण्यासाठी गेले होते. थोरला या नात्यानं मलाच सांगितलं होतं की आजपासून सोपाना, मुक्ताबाई, ज्ञानदादा ह्या सगळ्याची जबाबदारी निवृत्ती तुझ्यावर आहे. निवृत्ती ह्यांचा सांभाळ तू कर असं मला सांगितलं होतं ज्ञानदेवा. त्या रात्री आपले आई वडील निघून गेले होते. तेव्हापासून मी तुमचा सांभाळ करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस मधोकरी मिळाली नसेल, मी तुम्हाला पाण्याच्या पोटावरती झोपवलं म्हणून माझ्या अपराध पोटात घाल ज्ञानदेवा. कोण म्हणतात? निवृत्ती दादा म्हणतात तुम्हाला माझ्याकडून उपासमार झाले असेल, माझे अपराध पोटात घाल. त्यावेळेस ज्ञानेश्वर दादा, ज्ञानेश्वर माऊली बोलतात, अहो तुम्ही माझे थोरले बंधू आणि गुरु सुद्धा, तुमच्या सेवेमध्ये मी कमी पडलो असेल दादा, माझे अपराध पोटात घाला. हे दोन भावाचा चाललेला संवाद, लाखोच्या संख्येने संत उपस्थित होते आणि ते सगळे संत पाहत होते. नामाने संत झाले कसावीत लावी पदर डोळे, सगळे संत रडायला लागले. निवृत्तीनाथ रडायला लागले, सोपान काका रडायला लागले, मुक्ताबाई रडायला लागली, नामदेवराय रडायला लागले, सगळे संत रडायला लागले. देवाने धीर धरला आणि ज्ञानोबरायाला ज्या वेळेला समाज केलं त्यावेळेला जगाचा बाप असणारा धाईलेकून रडू लागला. त्यावेळेस नामदेवराया देवाच्या जवळ गेले. देवा शोभलं का तुम्हाला हे? निवृत्ती दादा म्हणतात कनिष्ठाच्या आधी ज्येष्ठाचे जाणे, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे. महाराज नामदेवरायाला देवाच्या समोर डोकं पडवून घेतलं. देव म्हणतात नामदेवा काय एवढा त्रास करता? नामदेवराय म्हणतात मी नाटक करीत नाही देवा, माझ्या माऊलीचं प्रेम मला होतं. ज्यावेळेस तुम्ही मला माऊलीच्या स्वाधीन केलं होतं, सांगितलं होतं नामा माझे लढी वाळताने तयार कोण आहे, तयाची तहान भूकत्व जाणावी. तीर्थयात्रेमध्ये गेलो देवा, तुमच्या सूचनेचं पालन तंतोतंत त्या माऊलीने केलं होतं. मला काही दाखवून दिलं नाही म्हणून त्या माऊलीचं प्रेम असणारं मला रडवतं. म्हणून सगळे संत रडायला लागले, देव रडायला लागले. तेव्हा रुक्मिणी आई साहेब पुढे आल्याने सांगितलं देवा, अहो जग रडू लागलं म्हणजे अश्रू पुसणं हे तुमचं काम आहे आणि तुम्हीच जर रडायला लागला तर जगाला कोण समजेल? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणले रुक्मिणी माते, अगं हा सामान्य नव्हता, हा योगी देखील नाही. हाच एक योगी म्हणजे पुन्हा होणे, हाच एक योगी देखील नाही. हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी,
हे त्रैलोक्याला असणारं जाणारं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वर्णन असणार करीत आहे. सगळे संत रडत आहेत. नामदेवराय म्हणतात देवा नामा म्हणे देवा घाल गेली शेवडून बाळे झाले किंवा बांधलेल्या पिंडासा तुटला शाळा तृण रानो माळ पांगलीसी देवा आता आम्हाला कोणीच नाही आमची आई गेली देवा. त्यावेळेस असणारे देव रडायला लागले. रुक्मिणी माता म्हणते देवा संत रडतात प्रेमाच्या संबंधाने, बंधू रडतात भावाच्या बहिणीच्या संबंधाने, जग रडते प्रेमाच्या संबंधाने, तुम्ही का रडता? त्यावेळेस नामदेवराय म्हणतात अगे ह्याच्यासारखा हेच आहे जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा किंवा हे पंढरी होते जनाचे हरवया पापे कैकाले अर्ज की न चले अलंकापुरासी. हे सगळं सांगितलं. त्यावेळेस का रडता म्हणणारी रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली आणि रुक्मिणी मातेच्या मुखातून उद्गार निघाले धन्य धन्य जयाची या खुशी ज्ञान. अशी जी असणारी मुलं असतात, असा जो असणारा परमार्थ जे हिताला जागे असतात. महाराज हित ते करावे देवाचे आमच्या माऊलीने काय केलं? अखंड चिंतन केलं बरं का. आजकाल चाललंय ते कसं चाललंय? सत्याला दम नाही, भागवताला दम नाही, उद्धाराच्या नावाने शून्य महाराज का मी सांगत असतो. पेरण्या तर चालू आहेत पण उगवायच्या नावाने बोंबई का. तुकोबरायाचे माऊलीचे शब्द आजही आम्ही घेतो. नवे नवे आज ज्ञानबाद म्हणलं की गुलाबजाम पुढे येते. तुम्ही जर तुकोबरायाचा अष्टादश संताचा सोडून अभंग कीर्तनाला म्हणा, तुम्हाला नाही टेजवरनं खाली लावलं तर काय म्हणा, किती विद्वान पंडित असू द्या का. तर महाराज म्हणले त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती, त्यांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा होता देवाविषयी. किती जिव्हाळा होता? इतका जिव्हाळा होता की सर्व काही माझा तो पांडुरंग परमात्माचा आहे. म्हणून अशा माऊलीला समाधी त्या ठिकाणी दिली. आणि त्यावेळेला माऊलीची असणारा पंढरीचा सोहळा तेव्हापासून महाराज म्हणतात आज जर त्या सोहळ्यात चाललं ना, रथ थांबला तर कोण दिंडी थांबली म्हणत नाही, रथ थांबलं म्हणत नाही, माऊली थांबली. माऊली विसाव्याला थांबली गेले, तुकोबराय विश्रांतीला थांबले गेले. म्हणजे आज असणारी ही भावना आहे की आम्ही माऊली सोबतच चालतो आणि आम्ही तुकोबराया सोबतच चालतो. ही वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला भगवान परमात्म्याचा आशीर्वाद आहे. विठ्ठल त्यावेळेला तुकोबराय म्हणतात जे असे हिताच्या ठिकाणी जागे असतात, आपल्या आईवडिलाची सेवा करतात, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात, त्यांची मला सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. जे कोणी असे आहेत ना, आता जाणं प्रत्येकाला असतं. महाराज या ठिकाणची आई गेली, 2 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत, सोडून गेली आई आम्हाला. आता आई म्हणून कोणाला? महाराज म्हणतात आई हे आईच असते. एकदा गेली परंतु त्याच्या आठवणीने त्यांच्यासाठी असणारं सत्कर्म करावं लागतं. हे निश्चित प्रकारे त्यांना पोचत असतं. याच्यात कसल्याही प्रकारची शंका राहू शकत नाही. आणि म्हणून असणारी ही जी अवस्था आहे, साधू संतांनी घालून दिलेली जी परंपरा आहे, साधू संतांनी सांगितलं महाराज बरं का. प्रत्येक आपण अज्ञानामध्ये त्या ठिकाणी राहिल्यामुळे साधू संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवत नाही. साधू संत म्हणतात संतांच्या शब्दावर जर विश्वास ठेवला ना तर महाराज सकळ ही भोगिता होईल. विश्वासी जो करी स्वामीवर. दिंडीत चाललं विश्वास पाहिजे, कीर्तनाला चाललं विश्वास पाहिजे. नाहीतर उघड लोक चालले म्हणून ती चाललाय ना, आबा म्हणते ना आला नाही म्हणून मी चाललोय. महाराज म्हणतात अंतःकरणात त्या ठिकाणी विश्वास पाहिजे. मग अशा अवस्थेमध्ये
तुकोबराय म्हणतात, जे असे हिताला जाणतात त्यांची सेवा मला घडावी. सगळे संत येतात ते कशासाठी येतात तर तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी येतात. तुकोबराय शेवट लागून या पाया विनवितो तुम्हाला. किती ऐकती बटकीचे म्हणजे पाया पडून सांगतात, शिव्या देऊन सांगतात, तरी सुद्धा आपण ऐकत नाही. आणि नाथ काय म्हणतात, Wow!